बोलणेचे नाही आता देवाविन काही, एकच रे केला नेम, देवा दिले क्रोध काम, पाहे नाही पाय, पाहे न ते पाय, जोवरी हे दृष्टी धाय, एकच रे केला नेम, देवा दिले क्रोध काम, तुका मने मने, तुका मने मने, हेचे संकल्प वाहने, एकच रे केला नेम, देवा दिले क्रोध काम, महायोग पिठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग करे प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे किर्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुण्याता, ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते, द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भवातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुन् तन्नमामि, सद्गुरुन् तन्नमामि, श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, गोटिक्षेत्रे निवासनं, तन्नमामि वेदविद्यावरिष्ठम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुबटा, प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका माय बापांनो,
सालाबादाप्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील 4थ्या दिवसाची सेवा तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं आणि जे श्रद्धेय आहे यांच्या तीव्र प्रेरणेनं आज माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा दिलेली आहे. 3 दिवसाची बुवा आपल्या गावांना वाटी लावलेली आहे, म्हणजे त्यांच्या गावाला बरं का. आजचा 4था दिवसाचा बुवा तुमच्या पुढे उभा आहे. टाळकऱ्याला थोडी विनंती करतो, मला याच्यातलं काही कळत नाही बरं का गिरी बाबा, तुम्हाला माहिती माया नसत कसे आहे, फक्त टाळ व्यवस्थित म्हणजे नाद ब्रह्म निघला पाहिजे. तुम्हाला बी त्या गोष्टीचा आनंद मिळाला पाहिजे आणि मला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद मिळाला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या दोघाला आनंद मिळतो त्यावेळेस बसलेल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल. म्हणून आपल्या गावातील सज्जन असणारे परमस्नेही असे आमचे आदरणीय पवन महाराज गिराम, रामदास महाराज गिराम, या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या गावाची ओळख झाली मायबापांनो. त्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये गेल्या 4 वर्षापासून पाणी भरतो आहे, येत आहे. तुमच्या प्रेमाला कोरोनानं सारं बंद केलं पण तुमच्या गावानं चालू केलं विठ्ठल. म्हणून तुमच्या गावाचे लाख लाख धन्यवाद. तसेच या सगळ्या वातावरणाचं वैभव असणारे वैवृद्ध ज्ञानवृद्ध परमार्थातील भीष्माचार्यच म्हणायला हरकत नाही असे आमचे बापूसाहेब महाराज यांचंही अतिशय सुश्राव्य असं आपण भागवत ऐकत आहात मायबापांनो. फक्त परीक्षित होऊन ऐका, सुखदेव तयारी विठ्ठल. असे ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय आहेत ते माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. भगवताचार्य शक्यतो 4 तास बसून जाम होईल राहते, ते घरी आराम करतात, पण ते माझ्या बोबडिया बोला ऐकण्याकरता आले, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आमच्या कायम जसे आलो 4 वर्षापासून ज्यांची साथी असे आमचे वयोवृद्ध गिरी महाराज सुद्धा आहेत, त्यांच्यामुळे तुमच्या भागात बराच प्रसिद्ध त्यांनी केलं. आमच्यासारख्या पामराला काय येतं, मज पामराई काय थोरपण पायची वाहन पायवरी, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तसेच तुमच्या गावाचं वैभव असणारे आमचे तुकाराम महाराज असतील, अतिशय उत्कृष्ट गायनाचार्य आहे, त्यांनाही सुद्धा वंदन करतो. तसेच आपले जुने बरेच मंडळी भैया 4 वर्षापासून यांची पण साथ आहे दोघांची. विशेष म्हणजे दोन्ही वाघ, आज तर 2-2 होते, मी एकटा कमी पडायला लागलो, मलाच पहिले आल्यावर म्हटलं आता 2-2 वाघ कसं व्हायचं. पण साधू संतांचा निरोप आपल्याला सांगायचा आहे. तसंच आमची भैया मनोहर महाराज आहेत, सीताराम महाराज आहे. पटापटा सांगा म्हणजे मग आपलं कीर्तन येतच नको संपायला. अच्छा, आपल्या पंचकृषीतील सर्व गुणीजन काय असतं महाराज, एखाद्याचं नाव नाही घेतलं ना तर आमच्या सारख्याला लय अडचणी राहते. एक तर आम्हाला याच्यात आडगात ना उभं गात आणि उभं केलं कीर्तनात, आम्हाला काही याच्यातलं येत नाही आणि तुमच्या गावातले मान्यवर आम्हाला माहित नाही राहत, बरोबर आहे की नाही. नवीन सून घरात वागायला आली का तिला लईच पाहावं लागत, सासूची खोड, सुनाची खोड, नंदाची खोड, लई खोडी राहत्या आणि ह्या सगळ्या पाहता पाहता बोला एवढ्या याच्यात अर्धा तास जातो. माझ्यासारख्याचं चांगलं भाग्य आहे, तुम्ही जुनी मंडळी आहे, सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम आमचे जे आहेत अतिशय उत्कृष्ट आवाज, झोपलेल्यापर्यंत सुद्धा चालले, झोपलीतून सुद्धा उठतील भाऊ, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी सज्जनांच्या चरणी, विनेकर बाबांच्या चरणी, तसेच आमचे हार्मोनियम मालक बाबांना साथ देतात सर्व गुणीजन मंडळी आहेत मायबापांनो, तुमच्या सर्वांच्या चरणी. तसेच आमचे हरकळ मामा असतील, हरकळ परिवार आहेत, तसेच आमचे दत्ता भाऊ नाही ते पुण्याला आहेत, त्यांचं बी फोन येतच राहतो. मायबाप तुमच्या सर्व गावकऱ्यांचं प्रेम मला ओढून आणतं, चांगली गोष्ट आहे. सद्गुरू जशी इच्छा व्यक्त करतील तसं तुमच्या पुढे प्रतिपादन करतो. भाऊ आमचे आले होते सोबत, त्यांनी सांगितलं वेळेवर कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. एक तर कार्यक्रम 9चा राहतो,
सुरू होतो 9:30ला, थाईची गाडी का अर्धा तास त्याच्यात जातो, चालू होतं 10 वाजेला, सुरू भूकाला सुरू होतो 10 वाजेला. आणि त्याच्यात जर प्रमाणे गेले तर आपा गोड थायले मेन मग खेचणं फेमे विठ्ठल. तुमच्या पदरात काय पडतं, आला बा हिवाळा बा गेलं निघून, काय गेलंय जय विठ्ठल हरी झटकून घेतलं, मोकळे झाले. या लोकांना तेच धंदा राहतो एवढायचा. लोक म्हणते, आम्ही नाही म्हणतो, आम्हाला आहे असतो आता आमच्या पाट्यालाच पूजेले आम्हाला करावंच लागतं. पण बसलेल्या 100-200 लोकांपैकी अनुमान फटका एखाद्या झाले जरी बसला तर माझं कीर्तन सार्थक झालं विठ्ठल. तशी तुमची परमिशनच मिळाली बाबा, चालू द्या. पण तुमचे चेहरे पडायच्या आधी मी आवरणार आहे बरं का, चिंता करू नका. आणि तुम्ही जर म्हणले तर 4 वाजे लोक तुमचे चेहरे पडू देणार नाही. एकाला डुकली जर आली डुकली अशी तर पुन्हा कीर्तन करणार नाही विठाला. तुमच्या सर्व संत सज्जनांच्या पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांची ख्याती काय वर्णाव. हो, तुकाराम तुकाराम नाम घे राम कापतो यम. असे तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये अभंग सांग्या वांग्याना नाही सांगितला, आमच्या सारख्या ज्वारी बाजरीच्या बोवांना नाही सांगितला. ज्यांनी स्वतः त्या तत्वाचा परिपूर्ण अंगीकार केला, माय बापांनो परिपूर्ण ते तत्व अनुभवाला आणून घेतलं आणि मग जगाला सांगितलं.
वेळ जाईल, तुम्हाला माफी मागतो. थोडं धावते वेगळ्या प्रमाणात घेऊ ना, का नाही? अनुभव आले अंगात ते या जगा देत असे, तुकोबरायांनी पर तुका चाखून या सांगे मज अनुभव आहे अंगे. त्या गोष्टीचा परिपूर्ण अनुभव घेतला आणि मग जगाला परमार्थ सांगायला सुरुवात केली. ज्यावेळेस जीवनामध्ये परमार्थ अनुभवाला येतो आणि जगाला सांगितलं जातं, त्यावेळेस त्या शब्दाचं वजन पडतं. माय बापांना वजन फुकट नाही, एवढं लोक यायला फुकट नाही येत. हो, परंपरा त्याची आमच्यासारखे उपट सुंबे झाले सांगणारे, पण समाजात परिणाम का नाही? माझे ज्ञानोपर आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अरे बोटावर मोजण्या इतकं संत मंडळी होती. 750 वर्ष झाले तरी परिणाम समाजामध्ये तुम्ही आम्ही सत्य करून राहिलो. आमच्यासारखे दगड उचलला तिथं गो आहे, दगड उचलला तिथं गो आहे. एवढे सांगणारे खंडीखांडे तरी परिणाम का नाही? यायला पाहिजे का नको? समाज बदलायला पाहिजे का नको? कीर्तन ऐकता ऐकता उशा पायताला अगरबत्त्या लावायची पाळी आली तरी परमार्थ अजून डोक्यात घुसत नाही. मग काय करता धंदा? लाखोना कोटीना उलाढाल करतो आपण या संतांच्या जीवनावर. परिणाम यायला पाहिजे का नाही? जर लग्न झालं तर 2 वर्ष दिवा लागायला पाहिजे का नाही? बरोबर आहे का? नाही लागलं तर अख्खं परभणी पालतं, नांदेड पालतं, औरंगाबाद पालतं, महाराष्ट्र पालतं का? परिणाम यायला पाहिजे. मग इथं आतापर्यंत किती का वाटी लावले तुमच्या गावाला? परिणाम यायला पाहिजे का नको? बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबाराय अभंगात अनुभव सिद्ध अभंग सांगतात. आता बोलण्याची नाही, काय बोलण्याचं नाही? बोलण्याची नाही आता देवा विना काही. लोक म्हणते ते नामावरच बोलत द्या. मग काय बोलत द्या? सासी सोन्याची गप्पा तुमच्या घरात कमी आहे का? कमी आहे का? लई भारी विनोद सांगत होता. इतकाच परमार्थ आहे का? अरे जीवन भाऊ, लोक म्हणजे गेलं तोंड वाचून. विनोद ऐकायला तुमच्या घरात 160 चॅनल त्याच्या ध्यानासाठी बुवाची काही गरज नाही. लाख काम सोडून तुम्ही इथं 2 तास येतात. कशा करता यायला पाहिजे? कीर्तन कशा करताय? शायनिंग मिरवण्या करता आम्हाला? कीर्तन परिवर्तनाचा मार्ग साधू संतांचा आहे. साधू संतांना रक्त सांडून शेवटच्या माणसापर्यंत, अरे त्यांना खायला सुद्धा दिलं नाही या समाजाला. तुम्ही आम्हीच इथे त्याच्या झोळीत माती टाकणारे तुम्ही आम्हीच. 22व्या वर्षी दगड आडवा करून घ्यावा लागला माझ्या ज्ञानोबाला. 47 वर्षामध्ये माझ्या तुकोबारायाला ये लोक सोडावा लागला. का? काय केलं त्यानं? बांध कोरले. काय केलं त्यानं? जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणाकरता जर ते हिंडले असेल, जगाच्या कल्याणाकरता जर ते फिरले असेल, तर समाजाला समजून घ्यायला पाहिजे होतं का नाही? ते निघून गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज की तेव्हा नव्हते कधी, जेव्हा होते तेव्हा नव्हते का ते? तुम्ही आम्ही महाराष्ट्राचे लोक आहे, वतेचे नव्हते जितेचे पित्र. तुकड्या करता म्हातारं मरत आणि मेल्यावर बुंदीच्या ताटूचं दावर राहतात. तुमच्याकडे करते की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे राहत.
साधू संतांना जो परमार्थ सांगितला तो अनुभवाला यायला पाहिजे का नको? परमार्थ करता 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 जमारा निघून चालला माय बापांनो, तरी पण परमार्थ आपल्याला कळत नाही. तुम्ही आम्ही जी गोष्ट करतो ती गोष्ट इथंच राहणार आहे आणि त्या गोष्टींना पुण्य मिळणार आहे. गावाला करगुटा तुटूस तर खाऊ घातलं पुण्य मिळत. बिगर चपलीचा महादेवाला गेला पुण्य मिळत. निरंकार एकादशा केल्या, निरंकार 16 सोमवार केले पुण्य मिळत. उद्धार होणार नाही. कीर्तन सांगतो काही वाघ मारत नाही. कीर्तन सुद्धा एक कला आहे. कीर्तनापेक्षा हे सांगणं नाही या जगा करताय याच्यापेक्षा परमार्थ लाख योजन लांब आहे. लाख योजन कीर्तन करीशी तरी कीर्तनकारच होती हरी वैष्णव न होती. अरे जना नामदेव महाराज सांगतात तीर्थयात्रा करीशी तरी कापडीच होची हरी वैष्णव न होशी. अरे जना लय गोष्टी सांगितल्या. हात भरा अभंग एवढ्या मला सांगायच्या नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ असले तरी बी जमणार नाही. ताळा बसणार नाही बर का. उलट्या ज्ञानेश्वर्या जरी पाठ असल्या ना तरी ताळा बसणार नाही. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे नाम केशवाचे घे, 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 बिट्टू महाराज नाही का? महाराज पण होते. चला हरकत नाही. काय सांगतात नामदेव महाराज? देवाला खेटून बसेल नव्हते का? अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड देवाजवळ होते तरी पण ताळा बसला नाही. ते सांगतात नामा म्हणे नाम. पण त्यांना ज्ञान सांगावं नाम. बाजरीच्या भाकरी सांग चुरून खायचं का? नाम काय भानगडे? नाम काय भानगडे? किती जणाला कळत? नाम सांगून जमत नसत. उदाहरण सांगू का? माझ्या पदराचं मी काहीच सांगत नाही. नाद बाबा सांगतात. नाद बाबा काय झालं? एका ताईचं लग्न झालं 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले पण देव काही पावा ना. सगळं पालथं घालून झालं पण देव काही पावा ना. मग आता तिला सदा ती सासू टोचायची. असंच भेटलं करंटच भेटलं सपाट बायाचंच भेटलं. त्या सासूना तिला असं वैतागून आणलं. आता तिला सल्ले देणारे भेटल्या आणि मग तिनं काय केलं? रोज आंघोळ केली का मधून पोटाला एक फडकं बांधायचं. हे मावल्याला कळत, मिसळवाल्याला नाही कळत. तिनं रोज एक फडकं बांधायचं, रोज एक फडकं बांधायचं. असं करता 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 ते 8 दिवसांना समजलं सासूला देव पावला कानू. बरं झालं बाय देव पाव, बरं झालं बाय. असं करता करता 7वा महिना आला. डोळे जेवण दणकून झालं. अख्ख्या गावाला दणकून हाणलं. 15 वर्षानं उरायलं ना.
इतका आनंद विचारता सोय नाही. आता जे येतं ते तिला काय करतं, तिची ओटी भरतं, तिला हळदी कुंकू देतं. सगळं गाव पालतं झालं हळदी कुंकू द्यायला, ओटी भरायला मोठ्या घराण्याची बाई. पण काय चालू होतं तुम्हाला कळलं. मग 7व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण चाललं, जे येते ती कुकू लावते, जे येते ती तिची ओटी भरती. पण गावातली एक म्हातारी बाई, जग म्हातारी आली, काठी टेकीत मंडूक हालत होत आली. काय कणू मंदिराकडे काय चाललं, कोण मोठा मंडप टाकेले बाया, अख्ख्या गावातल्या बाया तिकडे पेटल्या, काय भानगड झाली. निघली बाई, काठी टेकीत मंडपापर्यंत आली आणि तिची पाळी आली कुकू लावायची म्हातारीची. त्या म्हातारीनं ते करंडा हातात घेतला आणि हळदी कुकू लावायला गेल्यानंतर ती खुर्चीवर बसेल होती. कोण, तुम्ही इडच आहे ना. लय भारी चाललं. ती गेली त्या बाईच्या कानामध्ये जाऊन म्हणते, अगं तुझा एवढा शृंगार केला, 2 किलो सोनं तुझ्या अंगावर घातलं, 50,000चा शालू तुझ्या अंगावर घातला, तुझ्या वटीना गोणी भरली, एवढं सगळं झालं, पण ज्याच्या नावानं कुकू लावायचं चाललं त्याचं नाव काय. ती म्हणे तेवढंच सांगता येत नाही. मग काय चालला धंदा. नामरूपा नाही मेळा, काय चाललं कोणाला कळाना. गाव येऊ राहिलं, काही कळू राहिलं का नाही. एवढं सगळं झालं आणि मग ते डोळे जेवण आटपलं. 9वा महिना झाला, 10वा महिना उजाडला. डॉक्टरला सांगितलं तिच्या तारीख ध्यानात राहिली म्हणून दिवस वाढ. डॉक्टरला बेकार बरं का, आताची राक्षसच आहे ती. झाले मला कोणाला नाव नाही ठेवायचं. त्यानं सांगितलं 10 महिने झाली तरी काही होईना. एखादी म्हातारी म्हणे, अगं तुझ्या सोन्यानं घोड्याचं पाणी ओलडलंस. ती 11 महिने गेली. 11वा महिना गेला, 12वा उजाडला. त्या सासूबाईचं तळपायाची मस्तकाला गेलं आणि त्या सासूबाईनं काय केलं, गेली वटीत हात घातला. चिंध्या बांधुनी वाढविले पोट, गरवार वो भाग. नाद बाबा सांगते असा परमार्थ चालला जगात. परिणाम कधी येईल सांगू काय राहिलो, टाइमपास कराय करता सांगू नाही राहिलो. ज्याच्या करता आयुष्य चाललं तो अनुभवाला कधी येईल. तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. कधी भावा, सोलापूर जिल्ह्यातला भावा का आपल्या गावातला भावा, कुठला भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. कधी भावा, शिट्टी वाजायची पाळी आली. आता शिट्टी वाजायची पाळी आली. काही रेंज मध्ये आले. आता
समजून कधी घ्यायची ही गोष्ट आणि देव अनुभवाची गोष्ट आहे का बोलाची गोष्ट आहे? परमार्थ मनामनीचा असावा का अनुभवाचा असावा? अनुभवाचा पत्ता नाही साजू कैसे झाले. अनुभव कोणालाच घ्यायचा नाही आणि सापडण्याचा चालला सांगायचा. सुई हरली घरात आणि पायची दारात, 56 पिढ्या गेल्या तरी सापडन का? रॉंग नंबर लागला. रॉंग तुझा आहे तुझे पाशी सांगितलं देवाना. भाऊ ना, प्रमाण तुमचं आहे का? प्रमाण तुमचं आहे का बसेल लोकांचं आहे? संतांचं प्रमाण आहे ना. काय सांगितलं? लय कुदत होता बोराचा, लय कुदत होता. कुदन नका पाहू, काय सांगू राहिलो ते पा. काय तुझं आहे तुझं पास. आपल्या जवळ जर ती गोष्ट आहे तर मग मंदिरात काय जायचं? बरोबर आहे ना? काय म्हणावं आता? जर आपल्या जवळची गोष्ट आहे तर मग इकडं अरे जवळी असता जगजीवन का धांडोळीची वन. अरे जवळ जर भगवंत आहे तर बाहेर जायची काय गरज? पहिले आपला अनुभवून घ्यायला पाहिजे का नको? बर जाऊ दे. तुमच्या गावातून शेलूला बाजाराला किती जण जात्या? जात्या का नाही? का जातच नाही? जर बाजाराला शेलूला गेलं तर बाजार घेऊन येत्या का पाहून येत्या? तुमच्या कानाच्या वर चाललं का डोक्यावरून चाललं? मी मराठीतच बोल राहिलो, मला तेलगू येत नाही, कानडीत अजिबात येत नाही. बाजाराला गेल्यानंतर बाजार घेऊन येतात का पाहून येतात? घेऊन येतात. वा, धन्यवाद. किराणा दुकानात किराणा घेऊन येत्या का पाहून येते? घेऊन येत्या. बरोबर. चारीधाम यात्रेला गेले देव पाहून येत्या का घेऊन येत्या? गाऊ घेऊन गाव येत नाही. घेऊन यायला पाहिजे ना. काय आलं 50,000 मातीत घालून राहिले. जाऊ नका या माताचं नाही बरं का मी. घेऊन यायला पाहिजे का नको? का नाही घेऊन येत मग? आणायचा कसा? कळा ना, ते बांधून आणता येत नाही. हो, तीर्थ व्रत भ्रमी अनंत वाचाळ परळती परळ तया कैसा दयाळ पावे हरी संगमी नागरी. रोज हरिपाठ म्हणता म्हणता वाकडे उडायला आम्ही. कळा ना अजून? त्रिवेणी संगमी. अरे नाना तीर्थ भ्रमी पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ही जर गोष्ट माय बापांनो नाही समजून घेतली, किती जरी परमार्थ केला ना तर त्यांना पुण्य मिळत. पुण्यानं काय होईल? पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे. आमच्यासारखे गण सांगू राहिले त्याच्या बी टाकुऱ्यात उतराना, ते बी गैराज रे विठ्ठल. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा यावं लागत. 84 लाख योनीला वरडी करीत हिंडावं लागत.
मग आता कळून घ्यायला पाहिजे का नाही? एवढ्या करताच देवाना देवे दिला देह भजना गोमटा. किती बोला सांगितलं आणि किती लोकांच्या टकुऱ्यात उतरलं. देवे दिला देह भजना गोमटा, बरोबर ना? भजना करताच दिला, पण किती लोकांना समजून घेता माय बापा. नाचल्यावारी चालू आपण, नाचल्यावारी. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. आता जर वर्म चुकलं ना, आता जर वर्म चुकलं ना माय बापांनो, 84 लाख योनीला जावं लागेल. किती मोठा पाण्यानं पिढ्या फोडणारा सुद्धा इथं चालत नाही. परमार्थामध्ये तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. इथं असं झालं, तू राणी मी राणी, कोण देईन पाणी? परमार्थ कधी समजून घ्यायचा? देवच कळाना कसा वेळ लागला जगाला. देव म्हणे काय म्हणावं? पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो. कबीरला सांग, अनाड़ी दुनिया बदना बिना, अनाड़ी दुनिया पंचमीला पूजा करते ना, आणि वरील निघला तर काटे घेऊन कोण पळाले. अनाड़ी दुनिया जिते बाप को रोटी न देवे, मरे बाद पछताई. फिर मुठ भर चावल छत पर फेके, फिर काऊ मदर शिवाना, काऊ मदर शिवाना. आता कायला शिवण? आयुष्यभर तुम्ही त्याला शिवले नाही ना, आता ते कायला घासाला शिवण? अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरी. माय बापानो, देव इतका सोपा आहे, देव एवढा सोपा आहे. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही. अर्रविना परविना जोच चरण विना. ती गोष्ट या मड्यानं करायची नाही, ती गोष्ट हातापायाची नाही. मग काय भानगड आहे? ती गोष्ट जन्माला यायच्या आधी चालू होती. जन्माला आलो त्या गोष्टीपासून तुम्ही आम्ही विनमुख झालो, त्या गोष्टीपासून आपण दूर झालो, आणि ती गोष्ट जोडून द्यायचं काम संत करतात. आणि तेवढी एक गोष्ट जर आपण जोडून घेतली तर जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट दवाखान्यामध्ये सिस्टरनीना, शेजारणीना, दाईनीना कोणातरी तोडली, तोडल्यानंतर ती तुटली. इथं जोडायची देवळात का? जोडायची देव निष्ठत म्हणायचं का? संत दर्शनी हा लाभ. काय गोष्ट आहे पुढं? पद्मनाभ जोडी. याला पद्मनाभ कायला म्हणतात? पद्मनाभ कायला म्हणायचा? काय ना जोडायचा? पायरी परत नारळ फोडून नवस करून. तुमच्याकडे आहे का नाही 4 पायाचं 2 पायाचं? यानं जोडलं जाईल का? नावापर ते तत्व नाही रे. कस
काय म्हणतो? जर नाही समजून घेतलं तर तोंड वाचूनच जावं लागत. तोंड वाचून जन्माला आलो नाही, डोळे वटरून जन्माला आलो नाही. आणि जर तोंड वाचून डोळे वटरून जावा नसेल वाटत असेल, ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने जावं वाटत असेल, तर संतांना शरण गेलं पाहिजे. संताविना प्राप्ती नाही. संताविना भाऊ ते जर घेतलं तर आज आपण चरण सुद्धा स्पर्श नाही केला अभंगाला. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई. मग ते संत जीवनात यायला पाहिजे का नको? हे संत आतापर्यंत किती संत वाटी लावले तरी संत काठ डोक्यात उतरत नाही. तुम्ही आम्ही ज्याला संत समजतो ते मेकअप मधले संत समजतो. 1400 वर्षाचा काळाला भिरकवणारा सुद्धा असताना सुद्धा माझी मुक्ताई सांगते, माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू. अरे चांगदेव योगी यानं तिला मानले रे गुरु. चांगदेवाला मुक्ताई सांगते, चांगा अरे गण मरेल माणसं जीवन करू राहिला रे, पण एक दिवस तुला मारावा लागणार आहे का? तू जी गोष्ट करतो ती विधीच्या नियमात बसत नाही. तू काळाला भिरकावणारा जरी असला तरी काळ तुझ्या बापाला नाही कोणाला सोडणार नाही. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर. अरे देवाच्या बापाला काळाला सोडलं नाही तर तुला सोडणार आहेत का? म्हणून चांगदेव महाराज मुक्ताईला शरण जातात. निस्तेच ऐकू ऐकू पाठ झाले, म्हणून वाकडे झाले. चांगदेव म्हणे आजी जन्मा वर्ष काय केलं गणगळे वगैरे 1400 वर्ष काय केलं. आणि मग माझी मुक्ताई भेटते एवढं एवढं लेकरू. आणि ते ना ती गोष्ट जोडून दिली. पण तुम्हाला आम्हाला कळू नाही का? करायला पाहिजे का नको? उतार व्हायला पाहिजे का नको? कोणाला वाटत आड्याऐवजी मॉडेलला जावा, बसलेले पाहिजे. कोणाची इच्छा आहे आड्या मॉडेलला जायची? कोणाचीच नाही. मग ज्या गोष्टींना जे निस्तन म्हणायचं का जन्मा मरणाचा फेरा चुक अशा वाट्याच्या वाट्या साखऱ्या वाटल्या तर रिकाम आहे का देव जन्मा मरणाचा फेरा चुकायला? जन्मा मरणाचा फेरा चुका करताची जी गोष्ट आहे ती काय भानगडी? ती गोष्ट सांगून द्यायला पाहिजे का नको? ती गोष्ट जीवाला कळायला पाहिजे का नको? सोपी गोष्ट आहे. मायबापानं नलगती सायाचं जावे नंतरा. त्याच्यासाठी बायका पोरं सोडायची गरज. नलगती सायाच जावे नंतरा. कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. नुसतंच म्हणायचं जागृती स्वप्नी सुजुक्ती ना ठेवे. अरे तिन्ही अवस्थेमध्ये त्या गोष्टीचं भजन चाललं पाहिजे. तुम्ही आम्ही जे भजन करतो ते भजन. आता मला एक जण भेटलं होतं, कार्यक्रमाला गेलो होतो तिकडं, आमच्या तिकडं वैजापूर तालुका आहे. मी गेलो होतो तिथे एक जण चांगला पट्टीचा गायनाचार्य होता बरं का महाराज. पट्टीचा गायनाचार्य, पंचकृषीत तोड नव्हती त्याला. तो जर उभा राहिला तर बाकीच्या आहे टाळ टाकलेच पाहिजे एवढा भयान माणूस. पण पॅरलेसचा अटॅक आला. 90 ठिकाणी मॅच झाली.
कळतं ना मी काय म्हणून राहिलो चे शिकळते ना ये एक लाईन बंदच पडली अख्खी इस मार्ग की सभी लाईने कायम की बंद की गई है आणि मग मी भेटलो अरे जय हरी बाबा जय हरी म्हणता येईना म्हटलं ठीक आहे समजलं तुम्हाला काय म्हणायचं मग आता परमार्थ बंद पडला का आमचा मग आमचा परमार्थ बंद पडला का मग कशाने करायचा परमार्थ नामदेव महाराज सांगतात अरे हर रवीना पर रवीना चोचे चरण बिना ऐसा अंतो बाको ही गोष्ट हाताने करायची नाही पायाने करायची नाही ही गोष्ट रात्रंदिवशी निसत म्हणायचं अहर्निशी परमार्थ झाला पाहिजे अखंड परमार्थ झाला पाहिजे सदा नामस्मरण झालं पाहिजे झोपीमध्ये बंद पडलं पाहिजे झोपीत परमार्थ बंद पडतो लोकांचा काही काही झोपीत बी बरळते पाहून घेईल काय पाहतो दिवसा दिसना रात्री काय पाहतो तिन्ही अवस्थेमध्ये जर भजन व्हावं वाटत असेल गोविंद गोविंद मना लागलिया छंद त्या मनाला छंद लावण्याचं साधन काय त्या मनाला आवरण्याचं साधन काय चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला जर मनाच्या मनानं ते चिंतन करायचं असेल तर त्याच्या मागं काहीतरी असलं पाहिजे का नको त्याला साधू संतांच्या मार्गात तो परमार्थ आहे वैसता संतांची संगती कळो येईल कमळापती आपण जर नंग्याच्या शेजारी बसलो तर काय मिळत उघड्याजवळ नागडं गेलं साऱ्यात हिवानं गेलं आणि आमच्या सारखे असे झाले आज हाकीम जान खत्रेने सांगणाऱ्यालाच कळाना काय ते भांबेल गिराईक झाले आता त्याला वाटत तुमच्या गावात कोणतं कीर्तन आवडत म्हणजे गावाला आवडत असं कीर्तन करायचं देवाला आवडेल असं करायचंच नाही जगाला आवडत ही हा 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 आणि याच्यातच गेला जमारा ज्याला जास्त चुटकीले आणले का तो वाला भारी पुढल्या वर्षी 2010 हो द्याला तर तोच आणा काऊन गावाला गाडी लावून घ्या त्या माय बापा हो इतकी जिंदगी तुमची आमची हसल्यावारी नेणं इतकी नाही कबीरदास सांगतात कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल अरे एक श्वास खाली गया तो 3 लोक का मोल तुम्ही आम्ही जे भजन करतो ते या मड्यानं भजन करतो तुम्ही आम्ही ज्याचं भजन करतो ते मड्याचं भजन करतो अरे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती स्वतः करले भजन करा ऍक्सिडेंट झाला कोमात गेला तरी बंद आहे का झोपला तरी बंद आहे का सर्दी झाली तरी बंद आहे का मग ते कोणा सांगावं देणे को अन्नदान लेणे को हरिनाम कोणत्या माध्यम सांगावं तुम्ही आम्ही ज्याला बसतो ते सुद्धा कोणाला तरी शरण गेले अरे परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णा सांदीपानी गुरु केला नाथबाबाचा गाथा वाचा परब्रह्म राम होते वशिष्ठाला शरण द्यायची काय गरज होती जगद्गुरु कृष्ण वंदे होते तरी सांदीपानीला शरण द्यायची काय गरज होती आणि सांदीपानीला शरण गेल्यानंतर सांदीपानीला कृष्णाला काय सांगितलं संतो नाव घे राम वशिष्ठाला शरण गेले रामाला काय सांगितलं संतो नाव घे माय बापानो निस्तच आम्ही म्हणतो साधू संतांच्या परंपरा आदिनाथ उमा बीज प्रगटली काय हरकळ मार बरोबर आहे कोणते काँग्रेसचे का ऊसाचे का तुतीचे
कोणते बी प्रगटले ते ज्ञान गुह्य आहे मायबापांना. ते ज्ञान संताच्या मुठीत आहे. ते ज्ञान पैगा भरवे. कोणते कोणते पैगा भरवे कोणते? अरे ज्या ज्ञानानं जन्म मरणाची वाट लागते, ज्या ज्ञानानं मागच्या जन्माच्या कर्माची, मागच्या जन्माच्या पापाची, मागच्या जन्माची वाट लागते, त्या गोष्टीमुळं ज्यावेळेस त्या कर्माची वाट लागते त्यावेळेस जीवनामध्ये काहीतरी बदल होतो. नावाचं कीर्तन साधन बाय जगती पाहते संकीर्तन साधन पै अवघड. अवघड सोपं सोपं कसं आहे? मग सोपं कसं आहे कळायला पाहिजे की नको? सोपं तर करायला. लोक भजन चालले उफरटे, ना कळे खरे ना खोटे. उफराट भजन करतो तुम्ही. खरं भजन कळायला पाहिजे. आपण म्हणतो वाल्मिकाला राम म्हणता येत नव्हतं, मर्रा. उफराट्या नामे वाल्मिकी तरला, म्हणजे ते उफराटा नाम तसं आहे कधी? तसं आहे का? मायबापांना तसं नाही. ते बरं तुमचं भाग्य लय चांगलंय. तुमच्या गावाचं भाग्य इतकं चांगलं आहे. तुमच्या गावानं साधू संतांची चांगली सेवा केलेली आहे. अंतःकरणातून आपल्या आजोबा पंजोबांना सेवा केलेली आहे. तो परमार्थ तुमच्या गावापर्यंत आलेला आहे. आम्हाला काही मूळ व्याज नाही झाला देऊन वाढाला. घरी काय बायका भाकरा देत नाही का आम्हाला? इथं परमार्थ इतक्या बेबीच्या देठापासून का सांगावा लागतो कळत नाही. नाचल्यावरी माणसाचा मनुष्य जन्म अमोल रे, मिट्टी में मत डोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. आता जर वर्म चुकलं तर गाढवाच्या कुत्र्याच्या योनीला नाही तरी काय थोडी श्वान चुकरे त्या योनीला जावं लागेल. म्हणून मायबापानं साधूने सांगितलेला, संताने सांगितलेला मार्ग तुमच्या आमच्या जीवनात आला पाहिजे. आणि तो जीवनात आला का माणसामध्ये आतून बदल व्हायला लागतो. की संतांचं वर्म माणसाच्या जीवनात आल्यानंतर माणसामध्ये आतून बदल व्हायला लागतो. माणसानं आतून बदलाव का बाहेरून? तुम्ही जेवण झाले नाही का तुमच्या वाले? आतून व्हायला पाहिजे का बाहेरून? आतून बदल काय ना होईल? यंदा सलमान पिल्या ना. आतून बदल काय ना होईल? आत करा मात, हात करा मात, हात करा मात, हात करा मात. करील पंढरीनाथ, करील पंढरीनाथ, हात करा मात, हात करा मात, हात करा मात, हात करा तुमच्याकडे अजून 10 वाजले बरं का? तुमच्याकडे भुका लागल्या का? म्हणजे मी काही पाकिस्तानातून नाही येईल बरं का? इकडची भूक लागते. भूक माणसाला भूक कुठं लागते? आत. भूक आत लागते. तिचा परिणाम बाहेर दिसतो का नाही? दिसतो का नाही? तुला कळालं नाही का? तुला समजलं नाही का? तुला भाकरी थापता येत नव्हत्या का? तू कुठं लागली? आजच्या माऊलीनं काय केलं? धरलं टोपलं. तुमच्याकडे टोपलं नाही? धरलं तसं तिनं त्या भाकरी घेतल्या 10-12 त्याच्या पोटाला बांधली. लय भूक लागली, लय भूक लागली. धरल्या भाकरीन बांधल्या पोटाला. तुकाराम महाराज जाईन का भूक? किती महिने बांधल्या जाईन? का नाही जाणार? वर्म चुकलं वर्म. ऐसे वर्म माझ दावी नारायणा. अरे अंतरीच्या खुना, बाहेरच्या नाही. आणि ज्यावेळेस ती गोष्ट साधू संतांच्या परंपरेनं जीवनात येते त्यावेळेस भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला, भावनिका झाला.
बदल होतो आत आत भाव आहे बाहेरून नाहीये आणि आत प्रकट झाल्यावर हो सुटता लिंग देहाची गाठी या लिंग देहाची गाठ तुटल्या जाते आणि मग ब्रह्मानंदे लागली टाळी अरे कोण देहा ते सांभाळी माणूस माणूस नाही राहत माय बाप हो प्रत्यक्ष माणसं सुद्धा परब्रह्मच आहे पण तुम्हाला आम्हाला का कळत नाही न कळायला पूर्वजन्मी पाप केले हे बहुविस्त का डोक्यात उतरत नाही ही गोष्ट का उतरत नाही माय बापांनो त्याला लागतो लय पुण्य लागतं बरं कोणाच्या पदरात नाही ही गोष्ट कोणाच्याच पदरात नाही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले बहुत सुकृताची जोडी निसतच म्हणून तोंडवाकडे व्हायची पाळी आली तरी बहुत शुक्र कधी जोडन आणि ते जोडल्यानंतर जीवावर परिणाम होतो आणि माझ्या बाबाजी चैतन्याच्या कृपा प्रसादाने तुकोबराच्या देहावर परिणाम झाला आणि मग ते अभंगाच्या पहिल्या चरणाचा बोलण्याची नाही समजून घ्यायचं आपण आपल्याला शॉर्टकट वडीत राहा अरे काय सांगतो काय चालू आहे तुकोबारायांच्या जीवनावर झालेला परिणाम आहे मायबापा बाबाजी चैतन्याची भेट होते बाबाजी चैतन्याने ते वर्म तुकोबारायाला दिलं नुसतंच आम्ही सांगतो सापडली वाटे जाता गंगा स्नान कायला गेले कोणत्या गंगेला गेले काहीच कळत नाही हात मस्तकी ठेविला प्रसाद देऊनी सुखी केले काय केलं हात ठेवून काय केलं मस्तकी तो दाना ठेविला तर कशाला म्हणतात ती क्रिया काय भानगड आहे परमार्थ गुह्य आहे माय बापा आत परमार्थ आत आणि आमचा लेप चालला बाहेर भाकरी जशा बाहेरून पोटाला बांधल्यावर भूक जात नाही म्हणे बापानो चिरगुट बांधून पोरं होत नसतात त्याच्यासाठी संसार करावा लागतो नांदावं लागतं आणि नांदल्यानंतर होत असते ती क्रिया तसं परमार्थामध्ये ती गोष्ट करावा लागते अहर्निशी परमार्थ करावा लागतो आणि ज्यावेळेस तो परमार्थ तंतोतंत नक्षिकांत जीवनामध्ये उतरतो त्यावेळेस त्याचा परिणाम होतो मग विषय तो त्यांचा झाला नारायण मग नावडे जनधन माता पिता व्रत आश्रमात थोडी देऊन घालते नावडे जनधन माता पिता मग काही ना काही सापडत देऊन थोडी सोडले सांभाळल्याच ना काही पण तो एकदा देव अनुभवून घेतला आणि मग तुकोबाराय सांगतात बोलण्याची नाही एका देवा विन काही आता देवा विन काही देवाच बोलले अरे बोलतो सुद्धा देव पाहतो सुद्धा देव ऐकतो सुद्धा देव पण तुमच्या आमच्या जीवनात संत येत नाही तुमच्या आमच्या जीवनात बुवा येतात म्हणून तुम्हाला आम्हाला तो परमार्थ कळत नाही देव खाते देव पिते बाई देव
जनाबाईच नामदेव महाराजांची शिष्य जनाबाईचा भंगे गाथा पहा जरा जाऊन. जनाबाई सांगते देव खाते देव पिचे देवावर मी निसते. मग कोणत्या देवळात न्या. अरे कधीतरी आपण विचार करा ना, देवानं बुद्धी दिली ना आपल्याला. देव देते देव घेते देवा सवे व्यवहारीचे पूर्ण अभंग पाहत. देव सोडून एक गोष्ट नाही या जगामध्ये. देवाशिवाय या जगात दुसरं काहीच नाहीये. तुम्ही आम्ही जे जन्माला आलो तुमच्या आमच्या कर्माने जन्माला आलो आणि ते कर्म फेडा करता इथं राहावं लागत. जोपर्यंत कर्म आहे ना अगा कर्मी जे उरावी. कर्म केले ना मग कोण फेडी. ब्रह्मदेवाच्या बापाला सोडलं नाही त्या कर्माना यावंच लागलं. तुका म्हणे कर्म रेखा न चुकती. ब्रह्मदेवाला चुकल्या नाही तुम्हाला चुकणार आहे का. जर त्याची वाट लावायची असेल तर जीवनामध्ये ते नाम आलं पाहिजे. जर ते नाम जीवनात नाही आलं मायबापांनो रीतीनं जर नाही आलं ना तर परिणाम करणार नाही. परिणाम व्हावा असं वाटत असेल तर साधू संतांच्या रीतीपणे निस्तच आम्ही म्हणतो हरिपाठ म्हणू म्हणू आम्ही जाम झालो. आजोबाजपणे उलट प्राणाचा येथे या मनाचा निर्धारू असे निर्धारू असे निर्धारू असे. काय असे निर्धारू असे. मग काय गोष्ट आहे ती. ही गोष्ट संतांच्या मुठीत असल्यामुळं आपल्याला ती गोष्ट कळत नाही. म्हणून तुकोबार सांगतात मायबापांनो समजून घ्या. जर ती एक गोष्ट आपलीशी केली गज वाघ मारतो माणूस. शून्यातून विश्व निर्माण करतो माणूस. माणसाला भूगर्भात असलेल्या पाण्याचा सुद्धा शोध लावता येतो. भूगर्भात असलेल्या सोन्याचा सुद्धा शोध लावता येतो. भूगर्भामध्ये असलेल्या सगळ्या खजिन्याचा शोध माणसाला लावता येतो. माणूस चंद्रावर जाऊ शकतो. माणूस मंगळावर जाऊ शकतो. पण माणूस माणसाजवळ जाईना याची खंत आहे विठ्ठल. आमच्यासारखे सांगतात तुका म्हणे नामा म्हणे ज्ञाना म्हणे नाग्या तू काय म्हणे तू काहीच नाही म्हणे. हे त्यांनी सांगितलं तेच तू सांगू राहिला. त्यांचा अनुभव त्यांनी लिहून ठेवला. आपला अनुभव काय. आपला अनुभव जीवनामध्ये यायला पाहिजे का नको. देव अनुभवायला यायला पाहिजे का नको. पण कधी ना धडाला गेल्यावर नाही ना बापानं तसं नाही. फक्त सोपेवर माय फक्त ती जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि तो परमार्थ अहर्निशी केला. तुम्ही करा तरी ते भजन चालू आहे. तुम्ही नाही जरी केलं तरी ते चालूच आहे मायबापानं. फक्त समजून जर घेतलं तर जीवनामधून तुमच्या मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं साधू संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची करणासी. ते पुढच्या दारात ते आपण मागच्या दाराने येले का. त्याच्यासाठी जे दार होते तेच तुमच्या आमच्यासाठी दार आहे ना. त्याच्या जीवनात संत भेटले तुम्हाला आम्हाला काऊन भेटना. का भेटत नाही. अरे संतांची सेवा करता करता चमडे लोंबले लोकांची तरी का कळा ना. माझ्या नाथबाबाला पैठण सोडून देवगिरीला जावं लागलं. पंढरपूर सोडून नामदेवाला औंढ्याला जावं लागलं. माझ्या निवृत्ती दादाला आळंदी सोडून भीमाशंकराच्या गुहेत जावं लागलं. ऐकून ऐकून किटले कान तरी न झाले बरं मध्यान. नुसतं सांगू सांगू आम्ही जाम झालो ना ऐकू ऐकू तुम्ही जाम झाले. काय गेले ते भीमाशंकराच्या गुहेत. लोक भाकरी देत नव्हते म्हणून. समजावून कधी घ्यायचं ही गोष्ट. नकळे तो देव संत संग वाचूनी. नकळे तो देव संत संग वाचूनी. गिरी बाबा हे प्रमाण नसते ना लोकांना मारून टाकला असता आपल्याला.
गोळ्या घातल्यास त्या लोकायला आतंकवाद्यासारखं. नकळे देव संत संगा वाचून मग आम्ही करून नाही राहिलो का? दोन संतांची काही ना 5-5 एकर फुकल्या हो. संता करता 5-5 एकर फुकल्या काही ना. मग का कळलं नाही का? अहो काय सांगते ते अवघडच आहे. सांगता पांगत पोटात ठुलं ते चांगलं राहतं सगळं. अजून पहिलेच चरणात ये किती सांगणार आहे. तुमच्या पुढं रक्ताच्या जरी गुळण्या केल्या तुम्ही नेत्या ते वडाचा धंदा होता आणि गेलं त्याच्या कर्माना तोंड वाचून. दुसरं काय म्हणणार तुम्ही? असे संतवाटी लावले नाही. नाही कळून घ्यायचं, समजून नाही घ्यायचं. निघून गेल्यावर त्याच्या मोठमोठ्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या. तरकांना बुंदी वाटायची. काय म्हणते अवघड काम आहे. म्हणून परमार्थ जाणून घ्या, समजून घ्या. आणि ज्यावेळेस तो अनुभवाला येतो देव मायबापानं, देव अनुभवाची गोष्ट आहे. आणि संत जीवनात आला का देव संत संसाराच्या गप्पा मारत नाही, संत सत्कर्माच्या गप्पा मारत नाही. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली म्हणजे काय? विठ्ठली येतं का टाकूयात? विठ्ठली म्हणजे देवाविन काहीच नाही. आणि या सगळं जे राहणगड काय म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, अरे म्या हलविल्या, हे जर सारं त्याच्या सत्यानं चालत मग त्याला का जाणून घ्यायचं नाही? अरे अर्जुना, मी नसे असा कवनु ठावाचे, परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. अरे याच्या तकदीरात नाही, याच्या भाग्य उदयाला नाही, म्हणून याच्या डोक्यात घुसत नाही. याच्या डोक्यात संसार कसा घुसतो? कापसाचे भाव वाढणारे खायचं कसं घुसत टाकुऱ्यात? देव का घुसू नये? एक बाई भेटली, अवघडच खेळ. अशी पायावर आली, आळडा वाळडा जीव पाळडा, बाबा बाबा बाबा. काय म्हणणं आहे सांगा? बाबा देवानं दिलं, एकच दिलं, ते बी दिलं भळच आहे. त्या लई बाबड्या लई भळ आहे. बाबड्याला काहीच कळत नाही. तुमच्याकडे एखादी पोरगी असेल तर पा, आता बोला का नाही, हे धंदे करावं का? अवघडच खेळ. म्हणलं आई त्याच्या तकदीरात असलं तो हिर चांगल्याला भेटा ना. पण नाही ना बाबा, तुमची कृपा होऊ दे. आता आमच्या सारख्या अकरापणा जर तुमचे पत्राचे जर स्लॅप झाले असते, आम्ही काय बोंबलं दिलं असतो इसगाव तिसगाव. चला हरकत नाही. आणि मग त्या आजीला म्हटलं आजी होईल, कर्मात असलं तर भेटन. गेली ती आजी, श्रद्धा ठेवून गेली. गेल्यानंतर 2 वर्षानंतर त्या गावात कार्यक्रम लागला. 2 वर्षानंतर गेल्यानंतर ती आजी लगेच पळत आली. आल्यानंतर पाय पडायला लागली. पाय पडायला सांगितलं, बाबा बाबा तुमची कृपा झाली, मा बावड्याचं लग्न झालं. म्हणलं मग आता काय माझ्या कृपेनं झालं कधी? त्याच्या नशिबात होतं म्हणून झालं. पाहणाऱ्यानं पहिलं, दिणाऱ्यानं दिलं, मी काय केलं त्याच्यामध्ये? नाही ना बाबा, माया बाबड्याला आहे ना आता एक लेकरू. हे कसं कळालं बाबड्याला? संसार कळत नव्हता ना त्याला. हे कसं कळालं त्याला? ब्रह्मदेवाचं कार्य करता आलं. मग त्याला देव कळू नाही का? देव कळणं सोपी गोष्ट आहे माय बापांनो. जर देव कळाला नाही ना, नाचल्यावरी जावं लागेल भेट्या खाली. जर देव नाही कळाला तर. आणि देव कळाला ज्याच्या अनुभवाला आला, ज्याच्या चित्तामध्ये, अरे देव तुम्ही आम्ही त्याला ज्या पद्धतीने देव म्हणतो ना, देव तसा नाही, देव भावाच्या रूपाने प्रकट होतो. कंठी प्रेम दाटे नयने निरालोटे, कंठी प्रेम दाटे नयने निरालोटे. तुकाराम महाराज सांगते, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे,
मग प्रकटे हृदय प्रकटे मग बाणावाला प्रकटला का बासरीवाला प्रकटला बाणावाला प्रकटला तर छातल राहील का संताला काय अरे संचनाचं आहे का आमच्या सारख्या बाजरीच्या बोचानं काय ज्या संताने हाडाचे काळ केले रक्ताचं पाणी करून परमार्थ सांगितलं त्याच ऐका ना आमचं ना काय करू आमच्या ऐकायचं कशाला आमच्या बायका ऐका ना आमचं तुम्ही काय ऐका आमचं संतांचं ऐका ज्या सज्जनाने ज्याच्या करता जाळोनी संसार बैसवला अंगाने संसाराला काडी लावली त्या महात्म्यांचं ऐका जीवनाचा जर उद्धार करून घ्यावाचा असेल तर संताला शरण जा अनुभव सिद्ध तुमच्या गावात लोक बिमार पडत का पडले तर मग अनुभवी डॉक्टरकडे जाते का माझ्यासारख्याकडे जाते अनुभवी डॉक्टरकडे जाते का नाही तुमच्या गावात चांगले शेंगदाणे एखाद्याच्या दुकानात त्याच्याकडे जाते का खवटवाल्याकडे जाते हे कसं टकोऱ्यात उतरवत मग परमार्थ अनुभव सिद्ध समजून घ्यावा का मनामनीचा समजून घ्यावा बापानो लई साधू संताला सांगायचं एक आणि आपलं चाललं दुसरं साप निघून गेला फरफटीला जोडाचं काम चाललं लय मोठा होता लय लाव लय मोठा होता लय आता काय करतो गेला निघून पोपटी आता काय करतो असाच झाला परमार्थ जर कंठी प्रेम दाटलंच नाही अरे संसारात गण जीव काढा कोरडा करू राहिली कधीतरी एक अभंग आहे संतांचा आग लागो ब्रह्मज्ञाना जे नेना फुटे प्रेम पाना गण ज्ञान सांगत असत गण ज्ञान पातळ करून सांगत असेल पण जर प्रेम पाना फुटत नसेल ना तर माऊली सांगतात त्याला काडी लागली पाहिजे आग लागो ब्रह्मज्ञाना जेने न फुटे प्रेम पाना जर अंतकरण द्रवितच होत नसेल अरे साध कोंबडीचं पिल्लू 50 रुपयाचं जर एखाद्याच्या मोटरसायकलच्या टायरा खाली आलं तर 80 वर्षाचं मथर त्याला 20 वर्षाची जेवण येते तो डोळ्याचे का हसडं झाले होते का आणि तो काय दिसत नव्हतं का आणि असं झालं म्हणजे 80 वर्षाचं टका हलू राहिलं त्याला 20 वर्षाच्या पोराची जेवण येते 50 रुपयाचं कोंबडीचं पिल्लू मेलं तर जीव कोरडा करतो माणूस अरे आयुष्य निघून चाललं देव कधी समजून घ्यायचा देव कधी आपलासा करून घ्यायचा समजून घेतलं पाहिजे मायबापानो समजून घ्या करा असा आमचा आग्रह नाही करायलाच पाहिजे असा आमचा अजिबात आग्रह नाही बाजाराला गेल्यावर सगळ्याला सांगावं 1-1 ग्रॅम घेऊन या कळलं तुम्हाला बाजाराला जे जाते ना त्याला म्हणा 1-1 ग्रॅम घेऊन या पण या नाक्याची काम आहे त्याला दामन लागत हो पण या नाक्याचं काम नाही परमार्थ सुद्धा तसाच आहे बहुत सुकृत लागतं त्याला हो जन्मोजन्मीची असेल पुण्य सुकृताची माय बापानो आणि म्हणून नाम तुकोबाराय सांगतात माझा तो देव आपलासा केला आणि मला तोच देव आता बोला वाटतो पण त्याच्यासाठी ही गोष्ट माझ्या जीवनात झाली आणि मग राम नामे त्या नामाबद्दलची जी आवड आहे जे प्रेम आहे ते माझ्या उत्पन्न झालं आणि मग मी तो नेम केला अभंगाचा दुसरा
तिसरं चरण त्याला घ्यायचंय. देवाला काय लागतं? देवाला काय लागतं? काम आणि क्रोध. काम क्रोध बंदी खाली. तुका म्हणे दिले दोन्ही. आमची तर सायरट सुटली. सांगणारीचे सैराट सुटले. मग काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही. ज्यावेळेस त्या नामाचं जीव चिंतन करतो, चिंतन केल्यानंतर त्याच्या देहावर परिणाम होतो. इतकं यंगरट राहतं, इतकं रागीट राहतं, असं नरम होतं, विचारूच नका. इतका माणूस बदलून जातो. त्याचा क्रोध कोणीकडे जातो. आणि काम माय बापानो, काम क्रोध हे परमार्थातील मांग सांगितले. हो, आता एवढा वेळ नाही मला तुम्हाला सांगायचा. तुमच्या पॉम्पलेट प्रमाणे वेळ संपला, बरोबर आहे का नाही? पण यायला चालू ठेवा म्हणलं म्हणून 15 मिनिटं घेत, जास्त वेळ घेत नाही. आता यायला चौथा बॉय, अजून यायला 4 वाटी लावायची. यायचा बी विचार करावा लागेल ना, नाही तर म्हणते ना आलं ते कसं होतं, ऊस गोड झाला म्हणून खाऊ नाही. काय सांगत होत तुम्हाला? एक सरे केला नेम. कशाचा नेम केला? काही नेमाविन्न. जो अन्न खाय तो श्वान सांगितलं. श्वान म्हणजे मानो कुत्रा ना, श्वान कळत. मग आपल्याला जर त्या योनीला जावं नसं वाटत ना माय बापानं, तर काहीतरी नियम करा. मग काय नियम करा? काय नियम करतात? त्या नामाचा नियम आहे, त्याला नियम करायची गरजच नाही, ते चालूच. रात्रंदिवस ती गोष्ट चालू आहे माय बापानं. एवढी एक गोष्ट जर आपलीशी करून घेतली ना संतांकडून, सुद्धा आई तुझपाशी प्रमाण होऊन गेलं. ती गोष्ट जर आपलीशी करून घेतली ना, तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. आणि काम क्रोध कोणीकडे जाते सांगता बी येत नाही, कोणीकडं पण निघून जाते काम क्रोध. काम क्रोध केले घरी. कसा भरला तो कळायला पाहिजे, तो अनुभवाला यायला पाहिजे. मग त्यांना काम क्रोध घररीते होऊन जातात, ऑटोमॅटिक घररीते होतात. नाम आज गेलं काम बाहेर पडत. आणि जिथं काम नाही तिथं क्रोध कायचा, आणि जिथं क्रोध नाही तिथं रोग कायचा. तुम्हाला आम्हाला जे रोग उरायले नाही याला कारणच. तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. संताच्या जपाना पाप जात असेल, पण दुसरं एक प्रमाणे तुको भरायचं. तुका म्हणे काय म्हणे? गावाने पापे येते रोगाच्या रूप. बरोबर आहे ना? कशाच्या रूपाने येते ते? तुका म्हणे पापी. पापी मांजर मारली तर सांगत नाही, का शिकेली तर माऊंद करते. तू काय वाघ मारायचा मारतेत. अहो ढवळ्या दिवसा माणसं डोळे झाकून करती. बाप तुकाराम महाराजाच्या काळात होत. आता डोळे उघडे ठेवून चाललं पाप. मतदान करणं आता तुमच्या गावात गेलं बिनविरोध लय भाग्याचं गाव तुमचं, ते भाग सोडून द्या. मतदान करणं पुण्य आहे, पण पैसे घेऊन मतदान करणं अवघड. झोमलं ते आता नशीतच बसलं. पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं काहीच कळत. म्हणून जीवनामध्ये एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम. जर जीवनामधून हे दोन वैरी जावं असं वाटत असेल माय बापांनो, हे माणसाला नरका काम क्रोध या 16व्या अध्यायामध्ये भगवान गीतेमध्ये सांगतात नरकाचे द्वार 3. काम क्रोध लोभ हे 3 नरकाचे द्वार सांगितलेले. आणि हे नरकाला जाऊ नये आपल्याकडे गंज लिहिलं जातं. यांना देव आज्ञा झाली कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी. रिकामी का ब्याजी सांभाळाला देव? आयुष्यभर नको ते खायचं, आयुष्यभर नको ते करायचं, राडे करायचे आणि यायला वैकुंठवासी कैलासवासी. रिकामी आहे का देव सांभाळाला? जीवनामध्ये काहीतरी वाघ मारावं लागेल.
तेव्हा देव सांभाळी. आज सकाळी रिकामा आहे का देव सांभाळायला? म्हणून जीवनामध्ये जर देव अनुभूतीला आला तर तुकोबाराय सांगतात त्या भगवंताचं अभंगाच्या तिसऱ्या काय सांगतात तुकोबाराय? पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय. आता तुम्ही आम्ही ज्या चांबड्याच्या डोळ्याना तुम्ही आम्ही पाय तर हे टंगडे धरले ना, इथले बसलेल्या 90% लोकांना पाय म्हणजे टंगडे धरले की नाही तुम्ही? पाय आहे ना, हे पाय म्हणजे हे पाय. मायबापानं संताला ते पाय नाही सांगायचे, ते पाय नाही, पाय आहे ना हे पाय जोवरी दृष्टी दाय. आता विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून गरुड खांबा लोक आलो तोपर्यंत पाय दिसू राहिले. नामदेव पायरीला आल्यावर पाय दिसन का? नामदेव पायरीच्या खाली निघल्यावर पाय दिसन का? तुमच्या टाकळी गावच्या मारुतीच्या मंदिरात देव बरोबर आहे ना? आहे का? देवाचे का? झोपात नाही येऊ राहिले ना, आवरायचंय मला 1-2 मिनिटात. आपल्या गावाच्या मारुतीच्या मंदिरात देव आहे आणि इकडे सोन्याच्या गावाच्या शेजारी सोन्न आहे ना, सोन्याच्या मारुतीच्या मंदिरात बी मग मधली जागा वस पडली का? आणि नुसतंच म्हणायचं का विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला. विठोबा रखुमाई चरणाचा भावार्थ सद्गुरूंना भगवंतांना दिलेल्या सद्बुद्धीनुसार तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही नाही राहत ताळ्यावर, आम्हाला आमच्या भक्तीचा आनंद घ्यायचा असतो. आम्ही कीर्तन लोका करता करत नाही. माझं तरी सांगतो, मला बाकीच्याच माहित नाही. आमच्या आनंद करता हो कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ते अंग हरिरूप होण्याचा आनंद आम्हाला मिळतो. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसनी आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, आम्ही या कीर्तने मुक्त झालो. होऊच शकतो, फक्त त्याला ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदाची टाळी लागली पाहिजे. हो मग जे आमच्या ताब्यात ते राहते ती. म्हणून या भावनेच्या भरामध्ये तुम्हाला बोलताना काहीतरी लागला असेल. मी काही टोचून बोललो नाही,
तुम्हाला लागावं असं मी काही बोललो आणि तुम्ही लावून घेतला असेल तर त्याला मी काही करू शकत. ते सोडून द्या मायबापांना, ते सोडून देता येतं. आणि जे योग्य आहे तळमळीनं परमार्थ सांगण्याचा प्रयत्न केला मायबापांना. हा जन्म पुन्हा मिळणार नाही, लाख जन्म मिळते, एका एका योनी कोटी कोटी फेरा, मग लागेवारा जर मनुष्य यायचा तर मग या जन्मात समजून घ्यायला काय हरकत आहे. नाचल्यावरी जन्म जाण्यापेक्षा समजून घ्यायला पाहिजे की नको, समजून घेतलं पाहिजे. म्हणून त्या तळमळीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर संत जीवनामध्ये आला तर तो देव आपलाचा होतो. आणि तो देव एकदा अनुभूतीला आला मग तो देव जिकडं पाहिल तिकडं तो दिसतो. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, मग पूजा ध्यान जप त्याची नाही. त्याला काही करायची गरज नाही. जे जे त्याला दिसतं ते भगवंतच आहे. तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती. आम्हाला माणसं कोणती सध्या, आम्हाला माणसं दिसतात याचा अर्थ आमच्या गॉगल बदलला, आमची दृष्टी अजून तशी झाली. आणि ती दृष्टी होण्याकरता परमार्थ, दृष्टी हरिरूप होण्याकरता आपण स्वयमेव मी देह नसून मी आत्मा आहे. आणि आत्मा आपल्या पुरता नाही तर तो जगभर आहे. ही गोष्ट आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जन्माला आल्यानंतर आपण कोण आहोत एवढ्या गोष्टीचा विचार करा मायबापांना. आपण देह नाही, देहाला काडी लावला लागते. तो 5 जणांचा आहे देह, तो 5चा आणलेला उष्णा, तो 5चा उष्णा आणलेला आहे. ज्याचं आणलं त्याला द्यावं लागेल का नाही. तुमच्याकडं शेजार निघून जर भाजी आणली एखाद्या प्लेटीमध्ये, तशी त्या भाजीवरून खरगटी का धुवून द्या. कसं आहे लय मला आवरून घ्यायचं बरं का. तुम्ही गत झाले मी समजून घ्यायला पाहिजे. काही सांगणाऱ्यांना ऐकावं लाजावा, काही विठाल शेजारणीकडून आणलेली भाजी माणूस चांगलं धुवून तिला आपल्या घरातली चांगली असेल तर भाजी देतो. देवानं दिलेला देव दिला देह भजन आगोमटा. एवढा सुंदर चांगला जर मनुष्य देव भगवंतानं आपल्याला दिला असेल, जर त्याला आपण चांगला नाही देता आला, कोणी कॅन्सरनं चालले, काही तोंड सडून चालले, देवानं देताना तोंड सडून आला का. येताना कोणता रोग घेऊन आला, कोणताच नाही आणला. आणि जाताना सगळे रोग याच्याच पाठीमाग. आता तर देवानं तोंड बी दाखायचं काम नाही ठेवलं, गावाला बी नाही घरच्याला बी नाही. इतका वेळ लागला देव आपल्याला. म्हणून समजून घ्या. तुकोबाराय सांगतात, माझ्या मनाचा तो संकल्प झाला. तुका म्हणे म्हणे तुका म्हणे म्हणे